आता लक्ष्मणराव फोन तर लावला बा आता. हो कसं ते आता तयारीत लागते तर. बरं तर आता उद्याचं कसं करता म्हणलं लक्ष्मणराव, मग आता कोणाला घ्यायचं कसं काय म्हणलं हो काय ठरवलं का म्हणलं काही? आता उद्या समजा तुमची तर पक्की सीट आहे एक. त्याच्यानंतर राहिला आपला सरपंच शांताराम भाऊ, देवदास भाऊ, डॅनी आबाजी, त्याच्यानंतर झुंबर, लायने पाटील, समजा एवढे जात विचारायचं ना बाबा आपले. बस होईल नाही का, एवढे बस झाले नाही का? आता हे देवीदास आणि शांती आणि हे आता सरपंच जर गेले तर पुढच्या मासात टिकावं लागते का तिकडल्या पार्टीचा. मग हेच लेखाची गचाड दाबाच त्याची. नाही 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 ते कसं आहे हो त्याला गचकवाच लागन. अरे बा मी काय म्हणतो लक्ष्मण, काही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आपण. जे कोणी राहिले हो त्याला घेऊन जाय तू यावेळेस. आता ते गेले नाही का, साक्षगंधाले होते, फायनलले होते, पहिल्या दुसऱ्या चक्राय मारल्या त्यानं. मग 17-56 का मग त्यालाच न्यायचं का काही बी आपलं. तसं माया बी विषय नाही, मी बी आलेलो एक पण मग माय कसं म्हणणं आहे मी माय कसं शक्य झालं तसं मी येणार आहो. आणि बाकी जे राहिले बा आता बाया मंडळी आहे, महिला मंडळ, त्यानं पाहिलं का त्या मुलीचं घर त्याचं काही पायन होणार आहे अशानं. म्हणून म्हणलं त्याला बी घेऊन जाय. आता एक गाडी समजा 5-6 बाया आणि देवला आलं ना अजून 1-2 कोण जे कोण राहिलं सर तेवढेच जा तुम्ही. आणि बाकी काही विषय नाही राहिला काय तिथं काढणं म्हणजे का मोठी भारी आहे का. सगळं भरजीच करणार आहे, आपल्याला काय करावं लागते. बोले का शिवलाल, ही गोष्ट खरीच आहे. समजा आता बायानं काही पाव समजा तिकडलं घर त्याचं पुरीचं समजा हो. आता हे बाकीचे तर जाऊन आले, पाहिले सगळं घरदार हे ते सगळं नाही का. म्हणलं बाहेर गेले की सगळी माहिती होऊन जाते, मुलगी कशी आहे, काय स्वभाव हे ते सगळं सगळं समजते, असं आहे लक्ष्मणराव. म्हणून म्हणलं कसं आहे बाहेरच घेऊन जा तुम्ही यावेळेस. म्हणजे टेन्शनचं काम नाही, म्हणजे पुरा लक्ष्मण दडपला समजा नाही का. हो नाही तर मग हे शांती गिंत्या पाठवले की काही सुचू देत नाही ते. मग असं करा तुम्ही हो, बाया घेऊन जा हो, जे आहे त्याला म्हणा कोण कोण येते काय येते तर एवढेच जण जा, 5-7 जण बस. बाकी काय लोचा घेऊन जाऊ नको तू. हो भटजीचे तेच पाहिजे तर, नाहीच पाहिलं तर माय बाबाला घेऊन जातो एकटं. मग बुडेल काही ऐकू येत नाही, टेन्शनचं काम नाही. पाय चालतं असं करतं का मग. काय आता मी आता त्याला म्हणून नाही बसलो जाऊ बा आपण असं करून तसं करू. आता कसं काय करावं, नाही म्हणणं बरोबर आहे वाटत नाही आता. अरे तू काही लोकांचा बीजा विचार करतो. अरे बाबा इतक्या जणांचं काही कामच नाही तिथं, चालले तांडव घेऊन का काही आपलं बसले. बाजार नको भरत जा तुम्ही कुठे बी काही फालतू राजा. मग आता मोजकं 2 लोक जरी गेले असते ना तुम्ही बापले का तरी चाललं असतं. पण आता काय जाऊ दे बा, महिला मंडळ घेऊन घ्या तुम्ही. तर फक्त काय करा त्याला बरोबर समजून सांगा की म्हणून आपण जाऊन आलेला बा, काही विषय नाही राहिला, पंचांग पाहिलं त्याच्यात तारीख काढली झाला विषय काय आहे त्याच्यातनी. आणि विशेष म्हणजे कसं आहे आपल्याला तारखेचं काय असं कोणतं बंधन नाही. कोणती एक काळ नाही, या उन्हाळ्यात आपल्याला लग्न करणं आहे, बाकीचं काय घेणं देणं. मग काही नका नेऊ कोणाले, मला भलाई माणसानं मला नका नेऊ होता राग येत असून त्याला तर कायच करा आता मला नाही समजून राहिलं का. पण ते कसं आहे शिवलाल भाऊ, गोष्ट अशी आहे आता ते आपण तारखेचा काही विषय नाही, पण ते सोनं नाणं बा, कपडा लत्ता, बाकीचं कसं लग्न करायचं काय करायचं याच्या संदर्भात समजा काही चर्चा करायला माणसं पाहिजे ना आपल्याला हुशार. आता एकटा देवला मी काय कशी काय म्हणजे फडी सांभाळणार मी असं होईल ना ते. आता तिथं का लढाई करायला चालले का तुम्ही. अरे बा होणारे सासरे बा होणारे तुमची मिसेस आहे, मग तुम्ही तुमचे सांगा शेवटी, बाकीचे काय घेणं नसते हो. मग हे फक्त काहीतरी लग्न जुटेपर्यंत असते, बाकीचे नंतर काय घेणं नसते. लग्न होऊन आले की कोणी कोणाला ओळखत नाही, तुम्हीच असता. मग म्हणून म्हणलं सर्व विचारा तुम्हीच ठरवा लग्न कसं करायचं काय करायचं. सोनं नाणं कोण करायचं शेवटी आता तुम्ही केलं का आणि त्याही नाही केलं काय. शेवटी येणार आहे तुमच्या घरीच ना ते. मग आणि तसा पोरीचा बाप कसा दिलदार आहे ते हो, तसा काही विषय नाही आहे त्याच्यानं काहीच त्याच्यात आपल्याला कोणतंच अडचण येणार नाही. तुम्ही बिंदात जा. लक्ष्मण मग काय तर, मग काय एवढे लोक घेऊन जायला पुरत नाही ना, दादा खेपती असते गोष्टी. मग काय हे फात्या पाडतात लोक शिल्लकच्या, मग एक वाढत जाते कारण लोक जास्त असली की नाही का. तसंच आहे ना आजकाल. बापले का सोयरी करून येते तर काही कोणाला पता नाही लागत. फक्त जेवायला बोलावते एक साक्षगंधाले, मग कोणाला विचारत बी नाही. तुम्ही चालले आपल्या तिथीला घेऊन चाल, याचे घेऊन चाल, कपड्याला मोजके घेऊन गेले पाहिजे. आता फक्त जे राहिले ज्याला मान द्यायचा राहिला त्याला मान दे, आणि ते आपलं महिला मंडळ एवढे घेऊन जा आणि बिलकुल सगळं फायनल करून या तुम्ही, तारीख गिरीख सगळं प्लस पुढे. तर जे कोणाचे नाराजी असेल त्याला म्हणा बा, कपडा घ्यायच्या वेळेस सोनं नाणं घ्यायच्या वेळेस नेतो म्हणा तुम्हाला, चला बाकी काही बोले का ती आहे. आता कपडा घेणं सोनं नाणं हे ते बाकी चालू नसतं समजा. बरं मग तसंच करा नाही का, यायला मग समजून सांगून देतो मग असं मोजकेच जातो मग नाही का, असंच करावं लागेल. बाकी तर काही अशी अडचण वाटत नाही नाही का. तशी सासरे चांगलेच आहे, सगळंच व्यवस्थित आहे. माणसं कशी धोरणी माणसं आहेत, म्हणजे सोयरे भेटले तुम्हाला चांगलेच भेटले, माणुसकीचे माणसं आहेत, काही विषय नाही त्याचा. जा तुम्ही उद्या शांततेनं, जे कोण राहिलं त्या सगळ्याला घेऊन जा मग. ठीक आहे मग माय पाहिजे मी जमलं तर येईल, नाही तर मग माय काही होणार नाही. नाही तुम्ही ते याच लागते बा, तुमच्या शिवाय जमणार कमीत कमी तुम्ही ते या. माय कसं आहे मी कोणाच्या तरी काम आल्या मार्केटमध्ये काम भेटलं कसं भीती चाललं जाईल माय अशानं. जर मला भेटली सुट्टी समजा तर मी येईल, नाही तर मग माय काय असं नक्की नाही. बस एवढं पायकडे आता. बरं पाहतो मग, समजा झालं तर पाहायचं शक्य थोडा तेवढं पहा मग आता. बरं जे कोण राहिले त्याला पाहतो मग मी, महिला मंडळ हे ते सगळं घेऊन रवाना होतो उद्या नाही का. ठीक आहे मग चला येतो मला शिवलाल भाऊ मग. भेटतो मी जरासं बाया कोणत्या येते काय येते विचारपूस करून घेतो, पाहतो मग नाही का. 5-6 जण चालले जातो नाही का. चालते ना चालते, विचारपूस करा तुम्ही कोण येते काय येते तर चौकशी करा घेऊन जा मग सगळेजण. ठीक आहे या मग तुम्ही जा पटकन जा. जमला आता झालं मनासारखं नाही का. हे सगळ्याचे शांताराम देव याचे पत्ते कट केले बरं झालं, नाही तर हे कशी तिथंच चवणी करत होते कायची. आता याच्या सासऱ्याला काही सुचत नव्हते ते. आता बाया म्हणल्यावर काय आहे, यायला साडीशी मतलब नाही का. बस हिनं साडी दिली आणि त्यानं साडी दिल्यावर नाही का लक्षाला सांगायला निघून घेऊन जाय म्हणून 2-4 बस झाला. आता विशेष मोकळा झाला नाही का. जाऊ दे आता मजाची द्यायची. पुरा बिलकुल हे बा लंबाच होणार आहे लक्ष नाही का. पुरं सोनं यायच्या इकडे, कपडा लागता याच्या इकडे, पुरा लग्नाचा खर्च यायच्या इकडे नाही का. आणि त्याला घेदन की का आता का लक्ष्मीराजी वाटते लग्न होईल काय माणसारा का. तुम्हीच चालले एकटे सोयरी गेले, आम्हाला तर काही उद्या म्हणलं आम्हाला येऊ दे जा. काय काम आहे तिथं आपलं, काय तोंड करायला चालतं का म्हणलं तिथं. जाऊ द्या ना, ज्याला मान नाही भेटलं त्याला जाऊ द्यायचं का. आपण 17 खेप जायचं एकाच माणसानं. मग आता ते जे राहिले बा ते आता पाहायला गेला लक्ष्मणला सांगितलं मी, जे कोण राहिलं असेल त्याला घेऊन जाय. महिला मंडळानं पाहिलं नाही काही नाही, मग महिला मंडळ नाही बा संग असं ठरवलं ते यावेळेस. आता तसं हो का, म्हणजे बाया झाल्या का म्हणजे सोयरी सगळ्या बायाच का, मग माणसं कोणीच नाही का.
ना आता कसं आहे, बायाने पाठवतं या हुशार माणसाला पाठवतं का? आपली मंडळी माहित नाही का किती कलाकार आहेत, त्याला आपल्या गोत्या जाण्याची वय. आपण काय सांगितलं पुरा लग्नाचं याच्यावर दडपून द्यायचा आहे ना आपल्याला, तिकडचा फायदा करायचा ना आपल्याला. म्हणून कसं आहे, म्हणून म्हणलं बाया गेल्या की यायला काही समजत नाही. तिकडे कसं मग जसं म्हणलं तसं हे लक्ष ऐकते, याचं काय मान हलवते हे बैलासारखा, दुसरं काय बस याच्यावर पुरी द्यायची लंबी करून याची दुकानदारी. असं असं आपला प्लॅन आहे ना, म्हणून मग बाया पाठवून राहिलो, माणसं कोणीच नाही. आपल्या घरच्या बाया पाठवले पुरत नाही नाही का? नसतं बाया यायच्या ज्यानं झालं नसं झालं यायला काही समजत नाही असे वाज. आपल्या घरच्या बाया काय पाठवायच्या, यायले यायची शेकू द्यायची यायच्या हातानं, आपण काय बराचं मग आपणच नाव ठेवायचे यायले. चालल्या म्हणा तिथं सोयरी का करायला आणि काय करून आणला, सगळं लक्ष म्हणजे मातीत घातलं, जाय तिकडे. तसंच करावं लागेल नाही का? बरोबर आहे. जाऊ दे मग आता पाहू दे त्याच्यापर्यंत आपल्याला काही जायचं नाही ना, मग उद्या आपला काही विषय नाही ना इकडे. नाही आपण काय जायचं, आपण आपले कामं धंदे हे महत्वाचे आपल्याला. मग काय तिकडे फालके मारा लागते, इकडे काय आपल्याला मग 2 टाइम जेवलं नाही ते मग बाकी दादा काय आपल्याला विषय राहिला का? चला आता चला घराकडे, आता हे याचं पात्र आहे आपल्याला घेणं नाही, आपलं आपण काम केलं चला. बरं गेलं तर आपली जुकाटावाले कोणीच तिथं गेले नाही गेली त्याच्यानं कसं आपल्याला काही येणार तरी नाही तर कसं लोक माहित नाही का निरामला दात खाऊन आहे ना आपलं. शिवलाले बत्ती रामपूरले मुक्ती आणि काय लोकायचं काय समजतच नाही बघा, जीव घेते काय सांगतो या. जाऊ दे ना, म्हणणारे म्हणतच असते तर आपल्या अंगात छिद्र पडते का? मग पण आपण फक्त कसं आपलं काम करत राहतं, लोकांकडे लक्षच नाही द्यायचं. ती तिकडे इकडे बोंबला तिकडे काही करा. आपलं कामच ते आहे ना, इचुकाटा संघटना म्हणजे काय आपलं काम. मग कुठे उपड कुठे गाडच काम करावं लागते ना आपल्याला. मग दुसरे काय करता बसले आपले, चला चला बाकीचं काही लक्ष देत नका, जो आपले कामं करत राहा चला. अरे लक्ष्मण कसं काय म्हणलं, काय लावला फोन मग तिकडे पुरीवाले काय म्हणे मग या म्हणते का उद्या मग काहीतरी गुगली फेकाच लागते आपल्याला नाही का, म्हणजे नाराज नाही झाले पाहिजे, सगळं पद्धतशीर कामही झालं पाहिजे. हो ना, आता केला फोन द्यायला पण काय झालं लेखाचं मोठं कठीण काम झालं. आता मला तर आता पेचच पडला, आता काय करा कसं सांगा तुम्हाला. अजून काय आला आता नवीन याच्यात नाही तसं काही नाही, तसा विषय बरोबर आहे सध्याच्या परिस्थितीत नाही, अजून काही बिघाड बागड झालेलं नाही आपलं. फक्त असं वांधा होता किंवा आता मागच्या वेळेस कसं आपण आता गेलो सगळ्यांना पाहिलं हे ते घरदार आहे ते सगळं माहिती झालं आपल्याला. पण आता बाया नाही पाहिलं पाहिजे की नाही, बायानं आता काहीच पाहिलं नाही. बाबा म्हणते की बाबा बायाला घेऊन जा यावेळेस. आपण तर आलो बा पाहून, करणंच काय तारीख काढणार बाकी विषय काय आहे. अरे बाबा बायला काय निवड राहिला काही आपलं आपलं, अरे बा कपडा घेणार बाकीची कामं आहे, विचारपूस करणार चर्चा करणार, यायला काय समजते. काही नको नाही बाया घ्यायला. तुम्हाला तर काही नाही असं वाटतं तुम्हीच लय हुशार आहे का? मला तुमच्यापेक्षा 7 पट हुशार आहे म्हणलं मी हुशार आहे म्हणून तुमच्या जागेवर आहे, नाही तर काही नसतं राहिलं म्हणलं आलो. सांगून राहिले तुम्हाला काय समजते आता. लक्ष्मणचं बरोबर आहे, त्याच्या बाबाचं बरोबर आहे. बायानं काही पहा म्हणलं मग काही पहा, आम्ही त्या पोरगी कशी आहे सगळं सगळं तिचं हे समजते आम्हाला, त्याचा स्वभाव समजते, त्याच्या घरच्याचा स्वभाव समजते, घरदार वापर कसा आहे हे सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात येते. तुम्ही काय पाहिजे जाऊ ना, तुम्हाला अंदर स्वयंपाक खोली जाता येते का म्हणलं. तुम्हाला बाकी समजते काही, काय व्यवहार असते काय नाही त्यातलं माहिती आहे का तुम्हाला. बसले आपले काही बसले ते साड्यासाठी जाता तुम्ही, दुसरं काहीच नाही तुमचं. तुम्हाला तर वाटते नाही साड्यासाठी जातो का? आम्हाला नाही ना गरज साड्याची लय आहेत म्हणलं, आम्हाला काही आवश्यकता नाही त्याची. मग टम फुगणं मग काय अशीच दिली तशीच दिली जाल नाही पुरलं. पाहा तुमच्या हिशोबाने पाहा लक्ष्मण तुला काय आपलं काही म्हणणं नाही म्हणा. तसं कोण कोण न्यायचं ते पाहतो आपलं. आपला काय विषय आपण म्हटलं तू म्हणे म्हणून म्हटलं हो. शांत भाऊ शांता मावशीचं बरोबर आहे ना, त्यानं काही गेलं पाहिजे. तुम्ही कसं तुम्हीच तवर तवर कुठे करता राजा. हे बा येऊ द्या त्याला आता, अजून कोण कोणी ते पाहतो विचार तुम्ही. देतात तुमच्याकडच्या बाई येतील का? ते तर काही येणार नाही, तिची तब्येत नाही बरोबर. हो बाकी पाहा कोण असेल तर काय मी सऱ्या बाया घेऊन जातील हे तिथे त्यानं गेम नाही केला पाहिजे याचा. अबे लक्ष्मण मी म्हणलं कोणी एखादा माणूस संघ नेतो ना, एकटाच चालला का? पाहिलं मी आता सगळे जण जवळपास सगळे झालेले आहेत, देवलाल बाबून सगळे झाले तर आपल्या साक्षगंधा. म्हणून मला भाण्याला घेऊन घेऊ संघ, भाण्याची गाडी झालं बाकी काय बी नापत होणार वाटते नाही का. मला वाटते झुंबरच्या बुडीला पाठवा लागणार नाही, ते बाकीच्या बायाचं काही लक्ष देत नाही का. तेच जराशी हुशार दिसते, जरा कणखर आहे जरा ते. मी काय म्हणतो लक्ष्मण झुंबरच्या आईला घेऊन जातो पण अर्जंटमध्ये. म्हणजे कसं भानूची गाडी सांगायचं काम नाही, गुंपा मावशीची गाडी घेऊन घेतो आणि 2-4 बाया जास्त घाल नाही तू. एवढं कर तू मामनानं. नाही ना बाबुडीला काय नाही बघा तिथे भांडण करायचे बाबा मग काय नाही लक्ष काही नको मला माघार जायला कोणाला नाही. नाही ना माहिती झुमऱ्या तू कंटाकडे बोलत नव्हतं मला फालतू. तुला माहिती आहे का मग ताबुडीसारखी हुशार बाई नाही कोणी. मग म्हणलं बा गुंबा मावशी त्याचीच गाडी घेता येते आणि कौशलाची समजा नाही का, अजून कोण कोणी विचारून पाहतो. बस 5-6 जण चालले जातो मग नाही का त्याच गाडीत. बस 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 5-6 जण एखादा समजा भाण्या घेण्यासारखा ड्रायव्हर घेऊन घेतो. बस जाय तिकडे गुंपा मावशी चालवून का गाडी आता. पाहुणे रावणे चालले म्हटलं बस तेवढे पहा तुम्ही, एक भाण्या तू आणि बाकीचे 5-6 बाया बस अशी जा तुम्ही, तेच गाडी करून घ्या. बरं तसंच करावं लागेल नाही का. ठीक आहे मग आता बरं पाहते विचारपूस करून येतो मग तिकडून. ते कंदील बुड्याला टच मारजो. हो ते कसा मोठा आशीवर आहे, त्याला वाटतं उद्या जेवण हे त्या. हो त्याला एक खेप सांगून दिसतो एवढं, बाकीचं काही विषय नाही. बाकीच्या सरपंच त्याला मी सांगून देतो. बाकी काही विषय नाही. बरं बरं का कंदील बाबूजी काय लागायचं म्हणलं मोठं कठीण काम झालं हो आता. काय नवीन इग्न आला आता काय सांगा आता. अरे बा काय म्हणतो लक्ष्मण काय होतं. नाही ते कसं आहे आता उद्या आपल्याला जातो तीच काढाले पण काय आपण मी म्हणून बसलो तुम्हाला की जाऊ आपण, पण आता वांदा कसा आला. बाबा म्हणते की महिला मंडळच घेऊन जाय म्हणून, जे राहिले बाबा पाहायचे त्याला घेऊन जा. तर म्हणलं डॅनी आबाजी आले तुम्ही आले आणि सगळं झालं, मग आता काय कसं करा म्हणलं. हो आता यावेळेस कॅन्सल करावं लागेल मग तुमचं. लेखाचं तोंडापाशी आला घास गमावला आता. हो किती आशीवर होतं म्हणून असं म्हणतं नाही, म्हणजे माणसं समजा जे आले जाऊन त्याला नाही आता नाही का. तेच म्हणलं आता गुंपा मावशीला भेटून आलो. आता त्याला म्हणलं चला आता त्याचीच गाडी आहे. कौशलाजीला आता सांगासाठी आलो होतो. अशा 4-5 बाय आहे समजा सगळ्या, मारतीची आई समजा शांताबाई असं तसं. गुंपा बुडी काय घेतली बाबा इस्तवाजी आग म्हणा तर काय असं हो का. गुंपा बैल घेतलं का काय रे बा, आपले मुसके जायला लागतं ते. मग काय बसले शांत स्वभावाचे लोक.
तसं नसते ते सगळ्याला मनाच लागत असते, राग नाही आला पाहिजे ना. हो पण आता सगळ्या जणी तर काही नाही म्हणे, आता कोणाला कामधंदे जास्त जोरात सुरू. आता 4-5 जण तयार झाले, आता त्या गाडीत जास्त बसत नाही लोक, म्हणून 5-6 जण आम्ही आता भानूला घेतो म्हणलं संग, आणि त्याची आई आणि समजा गुंपा बहीण बाकीचे जमलं 2-4 जण. तुम्ही फालतूच केलं पण नाही का, आपले दोघं तिघं मी आलो असतं काही बिघडलं असतं का, एकटाच समजा त्यांनी. तुम्ही का नेहमी तुम्ही जाता का? बरोबर. हे बा लक्ष्मण, हो मी येतो म्हणला, भानुले सांगून देतो तेवढं. आता यावेळेस कसं यायला, आता येऊ द्या, पुढच्या वेळेस मग आपण कपडा घेणार सोनं नाणं त्या दिवशी नाही तुम्हाला, तसं काय विषय आहे का? अजून संपलं का अजून? एक चालूच राहते रडगराने, मग काय काही टेन्शन नाही. तर उद्या दिवशी ऍडजस्ट करा तेवढं घरी. बरोबर, ठीक आहे ना. मग हो, कपड्याच्या दिवशी सोनं घ्यायच्या दिवशी समजा त्या दिवशी घ्यायचं पण. हो ठीक आहे, त्या दिवशी लय मावर राहते बाबा, रस घीस येते नाही का. हो मस्त, बरं ठीक आहे ना, चालते मग चालते. यायला घेऊन जा उद्या, तू पद्धतशीर नेजो, पद्धतशीर घेऊन येतो. हो ठीक आहे मग. पण बाकीची अडचण नाही ना समजा लक्ष्मण, म्हणजे तिथे बोला चाललेली समजा, किंवा कपडा कोणाचा, सोनं कोण घेणार, असं तसं काही वाद नाही झाला पाहिजे, असं काही विषय येत नाही ना. म्हणजे कसं बाई आहे तुमच्या संग खतरनाक म्हणून म्हणलं बा. नाही त्याचा काही विषय नाही आहे, त्याचा काय विषयच काय, त्याचा आपण सरळ सरळ आहे, तिकडे माणसं चांगले आहेत, शिवलाल भाऊ सांगे ना. काही विषय नाही म्हणते त्याचा, तुम्ही म्हणसान तसं म्हणलं म्हणते ना. मग कसं आपलं कसं विचारा दोघांच्या बी बरोबर सल्ल्यानं करून घ्यायचं ते. असं काही विषय नाही, असे लोक तिकडची माणूस की बाज आहेत आणि इकडे बी त्याच्यानं काही असा रोलच नाही बाकीचा असा. असं काही कोणी कोणाला गेम करत नाही. तरी पण कसं सावध असलेलं बरं राहते. डावपेच कोणाचे काय असते, कोणाच्या मनाला कोण पाहिलं तर बा पुढचा व्यक्ती कसं आपल्याला अजून त्याचा अनुभव नाही आला ना. बरं जाय मग आता, तो हिशोब बरोबर कर आता. ठीक आहे मग. हो ना ठीक आहे. बरं मावशी येतं मग, भानुले सांगा, भानुले घेऊन घेऊ आता. बस ठीक आहे मग, येतो मग. का बा ते लक्ष्मण भाऊ आलते का म्हणलं, ते उद्या जा लागते म्हणलं, तर मग कसं काय चालली का म्हणलं तू? मग गाडी गिडी आपली साहेब म्हणते असं तर म्हणे बा. आता ते लक्ष्मण म्हणे म्हणा ना, तर जा लागन ना. 4-5 जणी या म्हटलं, जा आपली गाडी घेऊन. असं म्हणे बा लक्ष्मण. आता भानुले घेतो म्हणजे संग. जा म्हणा मावशी तुम्ही, फक्त एक कसं जरा सतर्कता ठेवजा. हो लक्ष्मणला काही गोष्टी लक्ष देत नाही. आता एकटाच आहे ते, बाकी कसं तिकडची पार्टी कशी लय हुशार आहे, जरा चलाक आहे. तिचा मामा लय चलाक आहे. एक ते काय करते, खिडकीतून ऐकते का बिजा छोट्या झाला पुन्हा ऐकते ते बायासारखा, काही बी असं कोणाच्या काय गोष्टी चालू आहे बिजा लक्ष देते ते. असं म्हणजे लपू ऐकते नाही खिडकीतून. कोणती सोयरी म्हणलं की आता चर्चा करायला बाहेर येतेच का माणूस, कसं करता बा, हुंडा किती देता, काय देता. हो तिकडे मागून गेलं, सामटे कोण घेते, तिकडे त्या खिडकीकडून येते, बरोबर ऐकते, पण आपली बातमी तिकडे पोहोचते. मग आपलं सगळं त्याला माहिती होऊन जाते. म्हणून जरासं सतर्क राहायचं तुम्ही, एवढं पाहिजे फक्त. बाकीचं कसं सगळं बरोबर आहे. बरं ध्यान ठेवा लागेल नाही का. हो दिसू दे, ते सांगून द्यायला मग. हो बरोबर पाहतो. बाकीचं काही अजून काही विशेष? कसं आहे लक्ष्मण, साधे पुढे पास आहे, पुढच्या पासात फसवणूक नाही झाली पाहिजे. लग्न कोणत्या पद्धतीने करायचं, काय करायचं ते विचारपूस होईल. कपडा कोर घेते, सोनं कोर घेते, तर बरोबर सेटलमेंट करतो ते. बस बाकीचं काही नाही. लग्न फक्त म्हणलं चांगल्या पद्धतशीर जंक्शन करायला होता येईल. बरं पाहतो मी काय म्हणते. हो पाहतो काही हरकत नाही. मी असल्यावर काही काळजी करू नका तुम्ही, मी पाहते सगळं ते. ठीक आहे मग आता. हो जा उद्या मग सकाळी बरोबर शांततेत जा. हो फक्त कसं कागदपत्र गाडीचे हे ते सगळं बाकीचे घेऊन जातो. मार्च एंडिंग करा, कसं गाड्याला पकडणं सुरू आहे बरं. तेवढं पाहिजे, पट्टी गिट्टी सगळ्याला लावतो. लावतो ना. हो काही हरकत नाही. बरोबर ठीक आहे. घनश्याम ट्रेडर चला इकडे टाका माल. अरे बाबा बापू आला वाटते. अरे जाऊ बा यामुळे टाका, आपल्याकडे टाका. आपलं ट्रेडर असल्यासारखं आहे. या इकडे या. मोठा मेवना इकडे घुसला का आता बस बा. अरे का हो, कसं काय म्हणलं मेवणे बा, काय आहे इकडे दलाल सुरू केली का? काय करता बा, पोटा पाण्यासाठी करायला लागते जवळ बापू. आता हे दलाली सुरू केली बा, आता घनश्याम भाऊन मी दोघा मिळून आहे. आता तुम्ही हिशेवाटी करून घेतली, सगळी जमीन दिली देवलाले, मला केलं भूमीन. पण तरी आमच्या कामात बरकत आहे म्हणलं. हो कसं काम करणाऱ्याला काही उपाशी राहा लागत नाही. बरं काय आता माल टाकता का नाही म्हणलं आपल्या इकडे, तेवढं तरी टाका मग. टाकून आता तू दिसला मला म्हणून तिथे ॲटो आणला. हो काय हरकत नाही, आणत जाऊन इकडे काही वांधा नाही. तेच म्हणलं चला तिकडे ॲटोवाले, चला घनश्याम ट्रेडर, चला शिवला ट्रेडर, चला जल्दी इधर ला. अच्छा भाव चलो जल्दी. फोनही सुचू नाही देऊ राहील, इतका माल येते ना रोज, कायच करावं. हा मग 1 मिनिट बोलतो. चला घनश्याम ट्रेडर, शिवलाल भाऊ बोलतो म्हणलं, बोला काय म्हणता. का हो शिवलाल भाऊ, कसं काय म्हणलं, पाहुणे आले नाहीत म्हणलं अजून, कसं काय आहे, येऊन नाही राहिले का म्हणलं, तुम्ही कुठं काय म्हणलं सध्या. चला माल इकडे टाका म्हणलं, चला इकडे टाका ना, तिकडे काय म्हणाल चाललं, इकडे टाका म्हणलं, भाव नगदी पेमेंट आहे ना इकडे. हॅलो मी काय म्हणतो, आता काय गडबडीत तुम्ही फोन केला पाहुणे, मी काय म्हणतो, माय नाही जमत ना, मी इकडे हराशी दलालीत नाही इथं सोयाबीन गहू हे ते घेणं सुरू आहे. आता एक तर घनश्याम म्हणून सुट्टी दिली नाही मला. सोयरिकीचं महत्त्वाचं नाही ना माझ्यासाठी, इकडे पोटा पाण्यात धंदा आहे ना माया. कसं काय करून राहिले तुम्ही येतो म्हणणं, तुमच्या भरोशावर मी सगळे खेड्या करून राहिलो, तुम्ही म्हणता येत नाही म्हणून. तिकडे लोक सोपे आहे का? नाही बा तुम्ही काय करा, काहीच काळजी करायचं काम नाही, मी सगळे व्यवस्था केली आहे त्याची. मग मला काय समजत नाही त्या गोष्टी. फक्त मी काय म्हणलं, सगळ्या बायाच येऊन राहिल्या आता, फक्त एकटाच लक्ष्मण येऊन राहिला तुमचा जवळ बापू, बाकी कोणीच नाही येऊन राहिलं. त्यामुळे तुम्हाला कोणतंच काही विषय नाही राहिला. तुम्ही मनसान तसं बिलकुल बैलासारखी मान हलवते ते, हो लावते, काही विषय नाही, आमचं काही कामही नव्हतं याचं, आणि बाकीचे कोणी येऊ दिलं नाही. असं म्हणजे बाकी कोणीच नाही राहिलं का, बाया मंडळी आहे का? असं हो ठीक आहे बरं. मग सांगा, आता लोक सांगितलं नाही राजो म्हणलं, आता बाकीचं आता मला किती पंचायत झाली आता सांगा बरं तुम्ही. नाही त्याचं काय हो, तुमच्या गावात कपड्या दुकान आहे काय एखादं चांगलं आहे बा, बायाला भारी साड्या घ्या तुम्ही, 500-500च्या वरच्या घ्यायच्या यावेळेस, पहिल्या वेळेस आहे तर 5 बाया पकडून घ्या तुम्ही, तर 5 बाया त्या हिशोबाने तुम्ही साड्या गिड्या हे ते आणून द्या. म्हणजे कसं, म्हणजे बाकीचं मग तुम्हाला विषय नाही राहता. तेच म्हणलं, तर बाकीचं काही जसं तुम्ही लोड घ्यायचं काम नाही, त्याला तुम्ही सांगून द्या जसं मी सांगितलं तसं. बरोबर, मग आदर्शच म्हणून पाहतो नाही का, जास्त काही खर्चात पडत नाही. मग समजा सोनं नाणं कपडे त्याची इकडे देतो लटकू. आता काय तुमची परिस्थिती नाही ना असं सांगायचं बरोबर. एक तर गहू हरभरा आहे ते सगळं गेलं म्हणा असं तर सांगा. ठीक आहे मग ठेवतो मी, इथं आमच्या जवळ आलेलं आहे तर ती जराशी कशी चंद्रावनाची आहे. ठीक आहे ठेवतो मग. बरोबर ठीक आहे ना, मग ठेवतो मग. हो सांगतो मग काय होती तर. ठीक आहे. आता आले का सगळे? भानू गाडी बरोबर लावली ना ते, पाहिजे बरोबर लेकर बाकरा. हो तेच म्हणलं, एका साईडने लावली ना, काही टेन्शन नाही, पद्धतशीर लावली गाडी, आता काही अडचण नाही. हो चला म्हणलं आता, मग कसं जा लागेल ना. हो चला हे पहा म्हणलं, आला आहे ना खूप आलंच म्हणलं, तरी म्हणेच माझ्या बरं ते आहेच म्हणतीचा मामा. काय भाऊ म्हणलं, काय भाऊ राहिले तुम्ही, काय हुसकू राहिले म्हणलं.
तेच म्हणलं आले का नाही पाहुणे मग? हो, चला म्हणलं, चला चला, या ना, या अंदर या म्हणलं, पाय घेतो चला. आपण इथं काय लागलं मला हुसकाचे धंदे करता म्हणलं तुम्ही पोरीचे मामा आहात तुम्ही या बुडील कसं काय माहित? हो हो हो, पुरीचे मामा समजलं मी. हो, चला ना चला. तेच म्हणलं हे ना खूप आहे बरोबर आहे बरोबर खिडकीतून पाहते म्हणे नाही हो जा म्हणलं तुम्ही हो आम्ही येतो आमचं काही जरा 2 शब्द बोलायचे आम्हाला हो जा तुम्ही हो, येतो आम्ही बुडी झालंच कळत दिसते नाही का? थांबायला पुरत नाही बा. हो हो हो, या मग, या हो या. पाहिजे म्हणलं जरा हो, लय छत्र राहिले का पुरीचा मामा? हो, तेच म्हणलं कसं मागच्या त्यानं मागं ऐकलं वयाचं आपलं सगळं दिलं तर जिकडे तिकडे करून. नाही ते माहितच होतं मला सांगितलं होतं मला लाईनी पाटला ते आपल्या झुंबरला माहिती आहे ना त्याचं तर मी काय म्हणतो आता लग्नाचं तुला कसं आदर्श करायचा आहे का कसं काय आहे म्हणलं ते म्हणणं मला सांग म्हणजे मी तिथं मांडतो मग मी काय म्हणलं बा, एकुलता एकटा आम्ही, मुलगी एकुलती एकटी आहे, मग कसं आदर्शपेक्षा आपलं असंच करा, चांगला आपला धुमधडा घेत नाही. असंच म्हणजा. बरोबर मी बोलतो काय बोलास ते तुम्ही मला जास्त बोलू नका फक्त मी बरोबर करतो आणि म्हटलं याचं कसं करायचं सोन्या नाण्याचं ते पाहिजे ना, ते काय म्हणते ते. हो, शक्यतो मुलीचं त्याला समाय म्हणा, मुलाचं आपल्या इकडे यायले. अशा पद्धतीने होत असेल तर पाहता, मग नाही तर मग काय पर्याय काढा त्याच्यात. पाहून ऐकू द्यायची बाजू काय म्हणते ते त्यानंतर पाहू काय निर्णय घ्यायचा चला मग आता फक्त बाकीचं काही तुम्ही बोललो का मी बरोबर हँडल करतो ते चला आता सगळेजण चला काय बाप्पा तुम्ही तर 2 शब्द बोलायला माग झाले हा एखादा फोन वगैरे का काही हा साक्षगंधा बसून एकतरी फोन केला तुम्ही आता तो लावला फोन, एखादा लावला पाहिजे तर मलाच म्हणून राहिले अजून. आता इकडे आहेत का लक्ष्मणराव चला ना हो तिकडे ते बैठकीत आलं ना सगळे महाराज आलेत ना म्हणलं सगळं हा चला तिकडे. मी तर याला टेम्पो टाकत गरज होती आता. आले का? आले महाराज आले. आता तुम्हालाच पोर आहेत ना ते मग चला लवकर ते काय ते तारखेच पहा लवकर. हो, चल चल, आलो 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 ना, चल ना, आलो ना, चल. जा म्हणलं हो, नंतर बोलतायत जा काय ना येतो नाही जमत ना तिथं बसले तर वाट पोर तुमची राजा मग काय गुंबा मावशी कल्ला करून बरं मग चला लवकर या. त्या मामी तर हो, चल चल बा, आलो चल. बाबा डालच आहे बाबा डोक्यावर काय करता बाबा म्हणता येत नाही ना कोणाला काय आता नाही का हो अलग अलग फॅशन झाल्यात आता बरं आता कसं काय करायचं सांगा मग आता हा चहा झालं पाणी झालं सगळं झालं कसं करायचं म्हणलं आता पुढचं बोला तुम्ही मग हा आता आमच्या काही कोणी माणसं जास्त आलेले नाही त्यामुळे कसं आता मलाच आता खांद्यावर घ्यायला लागते सगळं सांगा मग काय आहे तुमचं तर कुठच्या आहे ते भटजी कुठच्या आहेत म्हणलं लयच लहान वयाची दिसते काही लग्न व्हायचं यायचं तर हा कुठच्या आहेत महाराज बोले का बाईचा तर पट्टा बिलकुल असा बंदच नाही पडत नाही का चालू आहे नाही का माणसापेक्षा भारी दिसते मुले. मी सचिन महाराज आहे सचिन काळे आपलं मांकिनी नाही का दारव्याजवळचं हो तीच चाव मी आणि आपलं कसं आहे कोणाचा वास्तू असो लग्नाची तीत असो कोणते लग्न असो सगळं आपल्याला जमते तुम्ही आता हे तारीख आपल्याला द्या लग्नाची समजा पद्धतशीर वाजवी दरात आपलं कसं जास्त हे नाही आहे त्या हिशोबाने समजा आपण येत असतो आता यायचा फोन आला नेमकं मिळालं चला बा आता का आता बाकी इकडे काय असं म्हणजे जाणं नाही हे महत्वाचं आहे मला चला बा आता लोकांचे लग्न लावण्या स्वतःच नाही राहून जायचं हो ना पाहिजे म्हणलं तुमचं बी लवकर उरकून घ्या म्हणजे कसं बरं राहते हा कसं कठीण काम झालं आजकाल तर काय काढा मग आता कोणती तारीख आहे हिशोबाची हो पहा म्हणलं मार्च एप्रिल मे महिन्यात कोणती निघते तर बरोबर ठीक आहे ना पाय तुम्ही आता तर आपलं पंचांगमध्ये पाहिलं तर आपल्याला मार्च महिन्यातनी भरपूर तारखा आहेत मार्च महिन्यात होईल का पण ऍडजस्ट तुमचं नाही महाराज मार्च महिन्यात नका काढू म्हणलं कारण की कोणती तारीख असली आता हे महिना सुरू झाला काय होणार तयारी नाही ती मार्च महिना नाही पाहिजे आम्हाला पुढचं पा तेच म्हणलं मे महिन्यात पा शक्यतो कसं सगळ्या सुट्ट्या राहते बरं राहते उन्हाळ्यात पा मे महिना पा जून महिना पा महाराज तुम्ही मे महिना पा शक्यतो कसं आहे जून महिन्यात आमची पेरण्या पाण्याची राहिली लगभग हा आमचं कसं मग पेरण्याला जाऊ इकडे लग्नाला याव तर तुम्ही मे महिन्यात पा अरे बापरे मे महिना म्हणता नाही हो पण मे महिन्यात यावर्षी विवाह मुहूर्तच नाही आहे तर हो तारीखच नाही या महिन्यातनी मे महिन्यातनी तर तुम्ही आता कसं पर्याय म्हणून एप्रिलमध्ये पाहा हो कसं एप्रिलमध्ये आपल्याला अजून 18 तारीख आहे 19 आहे 20 आहे 21 आहे शेवटून महिन्याचे समजा हे आहे तर 4-5 तारखा याच्यातनी निवडणुकीच्या टायमातच आहे ना ते नाही हे बा तुम्ही ते नका काढू नाही लक्षण भाऊ आता लोकसभा आहे ना वाटते हो रे महाराज ते लोकसभेच्या निवडणुका आहे ते बाकीचं बहुतेक कसा टप्पा काही आहे काय ते समजून नाही एप्रिल महिन्यात आहे बहुतेक तर एप्रिल राहू त्याला होता का आता मे मध्ये तारखा नाही म्हणता नाही आहे बा आता मार्च महिना नाही म्हणता तुम्ही एप्रिलमध्ये नाही म्हणता मग आता मे महिन्यात तारीख नाही जून महिन्यातही तारीख नाही मग आता तुम्हाला जुलै महिना आहे बा जुलै महिन्यात भरपूर तारखा आहे 2, 3, 4, 9, 11, 12, 13, 14, 15 नोव्हेंबरमध्ये आहे डिसेंबरमध्ये आहे तसं करा मग नाही का मग दिवाळीला करा मग कसं करता म्हणलं मग आता एवढ्यात तर काही नाही बा मग एक तर तुम्हाला डायरेक्ट आता जुलै महिन्यात भेटेल मग तारीख नाही हे तारीखच नाही आम्हाला पसंत मग काय जुलै महिन्यात नाही होत बाबा मग जुलै महिन्यात किती पाणी राहते पाणी पाऊस येते कोणी गेले करावते नाही म्हणलं ती अजिबात नाही तर मग आता कसं काय कोणती तारीख घेता मग आता तुम्ही मग काय नोव्हेंबर घेता का मग आता सांगा तुम्ही सांगा नोव्हेंबर शिवाय काय पर्याय नाही मग बाबा रे माया वगैरे फाटवते कर बा काय त्या दुसरा मारती करते माया नाही हे पा मी काय म्हणलं इतक्या लंबनची तारीख नाही पाहिजे आपल्याला जवळपासची पहा ना महाराज एखादी पहा मार्च एप्रिलमध्ये पहा नाही तर मे मध्ये नाहीच म्हणता एप्रिलच पहा मग एप्रिलमध्ये नाही का मग एप्रिलमध्ये सांगितलं तुम्हाला आता 18, 19, 20, 21 आहे बा आता मग पाहते कसं काय होते त्याच्यामध्ये असेल तर पहा ना मग बापरे एप्रिल महिन्यात तर माझे एक्झाम आहेत शेवटच्या आठवड्यात बरं मी काय म्हणत होती आता माझ्या एक्झाम आहेत ना पण मी MA ला ऍडमिशन घेतलेली आहे तर माझे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेपर आहेत तर त्या तारखेत तर काही घेऊ नका मग कसं मला अडचण होईल ना मग घेतलं का माझे पेपर आले का तिचे बघतात नाही आता बरं मग आता कसं काय करा म्हणलं नाही मला मामाजी मग तुम्हाला काय वाटतं काही करा मग आता तुमच्या हिशोबाने तारीख तुमच्या हिशोबाने
काय आता पोरीचे पेपर आहे म्हणते एप्रिल महिन्यात, तर काही आता समजा शेवटूनच्या आठवड्यात काही जमत नाही. मग आता मे महिन्यात तारीख नाही, जून महिन्यात तारीख नाही, मग आता कसं करा सांगा. महाराज काहीतरी मध्य काळा. आता एक तर जुलै महिना हे ते लय लंबन होते ते, जवळपास एखादा काहीतरी मध्य काळाच तुम्ही. आता महाराजांना काय करा, पुढची तारीख पाहिजे नाही म्हणते, लय जवळची पाहिजे नाही म्हणते, मधात परीक्षा येते कोणाच्या आणि कोणाच्या, काय कसं काय करा. मे महिन्यात तारीख नाही, आता काढावं कसं. तर काढा तर लागणार मार्ग काही ना काही, नाही का. आता परीक्षा तर आपलीच आहे. बरं मी काय म्हणतो, एक मार्ग निघाला मला. हो तर कसं आहे, आपण असं करू, आपलं गुढीपाडवा आहे का नाही, नवीन वर्ष मराठी, तर त्या दिवशी कसं असते, काही पाहायचं कामच नाही. हो शुभ दिवस असते ते, तर 9 एप्रिल आहे त्या दिवशी, तर मंगळवार, तर चालते का मग? 9 एप्रिल चालेल? चालते ना, बिलकुल बिलकुल 9 तारीख चालते. 9 एप्रिल बरोबर आहे, पद्धतशीर आहे, गुढीपाडवा आहे, चांगला आहे, बिलकुल चालते चालते. हो चालते, काही हरकत नाही. लक्ष्मीरावची तयारी आहे, तर मग तुमचं काय म्हणणं आहे म्हणलं, तुमचं आहे का तयारी 9 तारखेला? 9 तारीख एप्रिल नाही का? बरं ठीक आहे. 1 मार्च महिना आहे हाताखाली आपल्या, नाही का. बरं चालते ना, काही हरकत नाही. 9 तारीख फिक्स म्हणा. आता समजा झाली 9 तारीख आपली फिक्स झाली. 9 समजा एप्रिल. ठीक आहे. एक खेपची तारीख तर निघाली आपली आता, नाही का. बरं आता कसं मुख्य मुद्दे म्हणजे आपल्याला लग्न कसं करायचं हे पाहा लागेल आता. म्हणजे कसं आहे यावर्षी. वा बरं झालं, आता 9 एप्रिल निघाली. मी आता मला काय माहित घालते का पुढच्या लावून. बरं आता हे निपटलं समजा, तर मग आता पुढचं कसं काय करता, कपडा घ्यायचं हे ते बाकीचं सोनं नाणं हे मग पाहून घ्या लवकरच, नाही का. हो ती पाहा लागेल, नाही का. आताच तर खरा मुद्दा आहे. पण मी काय म्हणत होतो, आता तुम्हाला तर माहीत आहे आता जवळ बा, हो कसं यावर्षी इतकी झाली का नाही अवकाळी. हो आता गहू हरभरा हे ते सगळं कसा धिंगाणा वाजला आता. असं आहे गुंपाबाई, आता तुम्हाला तर माहीतच आहे. आता तुमच्या इथची परिस्थिती आमची जी सारखीच आहे. हो ज्या ठिकाणी 60-70 पोते व्हायला पाहिजे तिथं कसं 10-20 पोते असं आपल्याला उत्पन्न झालं. तर आमचं कसं घरच्याचं असं आहे की बा, म्हणजे आदर्श जर विवाह केला असता तर जमलं असतं, असं आमचं म्हणणं होतं बा. असे करते हे लोक. आता याच्या घरी काही कमी आहे का? एवढी मोठी जमीन आहे, सांगते ट्रॅक्टर आहे, घर चांगला आहे, आणि आता म्हणजे असं आहे. बरं समजा आता आपण आदर्श म्हटलं. बरं बाकी अजून पुढे काय मग विचार आहे समजा, मग सोनं नाणं कपडा याचं काय आहे तुमचं? तर जराशी आपली हनहन दाखवा लागन आणि सगळं लुटून द्यावं लागेल याच्यावर. आता कसं आहे, तुम्हाला काही सांगता येत नाही काही गोष्टी. पोरीचा बाप म्हणल्यावर माणसाला लय काळजी असते. आम्हाला तर वाटते पोरीसाठी काय नाही करावं, पण काय झाला अर्थ. हो यावर्षी पिकानं काही साथ दिली नाही, आणि आता क्रॉप लोन भरायचंच आहे. दुसरी गोष्ट लाईनवाले चक्रा मारून राहिले, कर्ज म्हणसान दुनिया भऱ्यात झालं. आता या साक्षगंधातही बराच खर्च झाला, लोकांची कर्ज काही फेडणं होऊन नाही राहिली. म्हणून म्हणलं कसं आता लक्ष्मणरावजवळ काही कमी नाही कोणत्या गोष्टीची. हो तर आता कसं आहे, त्यानं पाहा आता पोरीच्या इकडे. आमचं कसं म्हणणं आहे, जर समजा आदर्श विवाह तुम्हाला पसंत नसेल तर आम्ही उचलून येतो बा. मुलगी उचलून आम्ही तिकडे शिवू. तुम्ही कोणतं मंगल कार्य करा किंवा कोणतं काय कार्यालय आणि तिथं ठेवा. आमचं काही म्हणणं नाही त्याबद्दल. पण आम्ही काही जास्त खर्च करू शकत नाही. आमची मुलगी आहे बा, बाकी आमच्या हातावर आहे. बाबा किती दाखवा म्हणलं नादारी लोकायले, कायच करा. असं म्हणजे तुमची 5-50 लोक जीव खाऊ घालायची समजा व्यवस्था होऊ शकत नाही तुमच्या, नाही का. म्हणजे उचलून यायची तयारी, आदर्श करायची तयारी आहे. बरं तर मग मी काय म्हणत होती, आता मग एखादं समजा भागवत एखादं कुठं काही चालू असेल तर तिथं जर हार टाकले चालणार नाही का? तसं जर केलं तर म्हणजे काहीच खर्च येणार नाही, यायला नाही तुम्हाला नाही. चालते का म्हणलं असं? बोलू जास्तच बोलून राहिले म्हणलं. बाई हे बा तुम्ही जरासं व्यवस्थित बोला. आपण इथं बैठकीत बसलेला, जरासं व्यवस्थित बोला म्हणलं. एवढी आमची नादारीची परिस्थिती नाही म्हणलं. आम्ही काय एवढे काय हलके दिसू राहिलो तुम्हाला? काय बोलूच काय म्हणलं. मग तुम्ही दाखवूनच राहिला नादारी तुमची. तुमचं काहीच करणं होत नाही म्हणता, 4 लोक जीव घालायला तुमची ऐपत नाही म्हणता. सगळं दिसून राहिलं तरी मग आता आम्हाला वाटलं आहेच का तशी. मी काय म्हणतो, तुम्ही काय ऐकूनच राहिले का निरा? ती बाई बोलूनच राहील टस्टच तरी. एवढे कमजोर आहो का म्हणलं? आपल्याला पैसे कमी आहे का? मुकाट्याने सांगून द्या, चांगलं करतो म्हणा जंक्शन लग्न. तुम्ही काय समजून राहिले म्हणा? नाही तसं नाही. आमचं कसं म्हणणं होतं, जास्त खर्च नाही आला पाहिजे दोन्ही पार्टीला, असं होती अपेक्षा आमची. मनाचा अर्थ असा होता. ते सगळं बरोबर आहे. आदर्श विवाह पद्धती ही 1 नंबर पद्धती आहे. या पद्धतीने कसं कर्ज होत नाही, काही नाही करायला पाहिजे. पण आमचं असं म्हणणं आलं, एकुलती एकटी पोरगी आहे तुमची आणि हे एकुलता एकटा आहे बाबा लक्ष्मण, म्हणून म्हणलं लग्न चांगलं करा पद्धतशीर. लय खर्च नाही पण काही ना काहीतरी लग्नासारखं. एकुलती एक आहे तर मग आम्ही काय असं थोडी करू राहिलो. आम्ही चांगलंच करतो, तुम्ही काय एवढे हे समजू नका आम्हाला. थांब ना जराशी, मुकाट्यानं बसतो तू. मी बरोबर हिशोबाने घेतो ना. हिशोबा घ्यायचा नाही, मी सरळ बोलतो. तुम्ही मुकाट्यानं बसा आता. बाई मी काय सांगतो तुम्हाला, तुम्ही ऐका म्हणला. तुमचीच तुम्ही लावू नका म्हणलं जास्त, मग आपण पाहूनच राहील तुम्ही. लग्न चांगलं करतो आम्ही. आमची एकुलती एकटी पोरगी आहे, सोनं नाणे आम्हीच करतो, आणि तुमच्या पोराची कपडे लागते आम्हीच करतो. अजून काही करावं लागते? सांगा म्हणलं, सोय करतो तुमच्या पाहुण्याची. तुम्हाला काय वाटू राहिलं, आणा किती आणता तुमच्या तर मग आमची धमक पाहूनच घ्या. नाही काही गरज नाही म्हणलं. आमच्या पोराचं आम्ही सांभाळतो म्हणलं. आमच्या पोराला जे लागलं सोनं नाणं त्याचं आम्ही करू, त्याचे कपडे लागते आम्हीच घेऊ, वाहनाचा खर्च जे काय आमच्याकडे पंगत होईल ती चांगली जंक्शन करू. तुम्ही तुमची पोरगी सांभाळा फक्त, बाकी आम्हाला काही ठसन दाखवू नका तुम्ही. हो चालते ना. आमची पोरगी सांभाळायला तयार आहोत, समर्थ आम्ही. आमच्या पोरीच्या अंगावर 2.5 लाख सोनं घालतो आम्ही, कपडा लागते आमच्या पोरीचा आम्हीच घेतो. चालते सगळं. चला द्या तारीख द्या, कोणत्या दिवशी यायचं कपडा घ्यायला. तर मग एवढं तर आम्ही काय असे दिसू राहिलो तुम्हाला? जमलं बाबा, गुंपा मावशी ना बोलणे ते आलं होते. तर आता तारीखचं काय, रविवारीच घेऊन घ्या ना. रविवारी कपडा लागता येते घेऊन टाकू मग, नाही का मामाजी? ना या टिशीतनी मा घरचीनं गमावलं सगळं. हो बरोबर रविवारी चालते ना. रविवारी दिवस घेऊन घ्या मग. तुमच्या इकडे काही लोक ना आमच्याकडे. हो ठीक आहे. मग आम्ही आता आमच्या मुलीचं सोनं कपडा आम्ही करतो, तुम्ही तुमचं निपटा. झालं, तुम्ही तुमचं निपटा, आम्ही आमचं निपटतो. झाला विषय मोकळा. बरं ठीक आहे ना, मग काही हरकत नाही. आता रविवारी मग या, मग तुम्ही कपडा घ्या इकडून, आम्ही तिकडून. नंतर मग लागतात कामं कमी. ठीक आहे. बरं चला मग आता जेवण घेऊन करून घेऊ मोकळं मग. ठीक आहे.